नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सकाळीच एक बार्टीचा ऑनलाईन सीईटी अर्ज भरायचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. तर त्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे या योजनेबद्दल माहिती विचारलेली आहे व त्यासोबतच या योजनेची बेसिक माहिती आम्हाला कळवा असे अनेक सारे कमेंट आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही बार्टी, सारथी, TRTI पुन्हा महाज्योती या संपूर्ण जे काही योजना आहे जे की स्पर्धा परीक्षेच्या जे काही तयारी करणाऱ्या उमेदवारांकरता राबवल्या जातात, जे की वार्षिक स्वरूपाच्या या योजना असतात. यामध्ये तुम्हाला मंथली स्टॅम्प पॅड व त्यासोबतच वन टाइम स्कॉलरशिप देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलेली जाते. तर आता अनेक विद्यार्थी या योजनेच्या बद्दल आता माहिती मिळवत आहेत, जे की अनेक प्लॅटफॉर्म तुम्हाला याबद्दल सांगत आहेत, परंतु काही जणांना याची बेसिक माहिती जे की माहिती नाही आहे, त्यामुळे जे आहे त्या योजनेला ते मिस करत आहेत. आणि त्यासोबतच काही डॉक्युमेंट देखील असे आहेत जे की उमेदवारांकडे उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाही आहेत. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही या योजनेची आता A to Z माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच या योजनेत जेवढे काही बेसिक डॉक्युमेंट तुम्हाला लागणारे आहेत व त्यासोबतच बार्टीसाठी कोणते उमेदवार पात्र असतील, सारथीसाठी कोणते उमेदवार पात्र असतील किंवा TRT साठी कोणते उमेदवार पात्र असतील आणि महाज्योतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकतात, अशी संपूर्ण काही माहिती आपण जे की या व्हिडिओद्वारे मिळवणार आहोत. तर बरेच तुम्ही इतर व्हिडिओ देखील पाहिले असेल, ज्यामध्ये फक्त तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळेल याची तुम्हाला माहिती दिलेली असेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोण अर्ज करू शकतात, जे की पात्रता तुमच्याकडे काय असायला पाहिजे, कारण का वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या योजनाद्वारे जे की स्कॉलरशिप भरता येते. त्यासोबतच कोणकोणती कागदपत्रे लागतात, ज्यामध्ये अनेक उमेदवारांना कास्ट व्हॅलिडिटी या बाबतीमध्ये अनेक सारी शंका आहेत, तर ते देखील आपण या व्हिडिओमध्ये त्या शंकाचं आपण समाधान करणार आहोत. त्यानंतर एकापेक्षा अधिक अर्ज करू शकता येतात का? समजा तुम्ही UPSC, MPSC, पोलीस भरती, SSC असे तुम्ही सर्व पदांची समजा तयारी करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा अधिक पदासाठी म्हणजेच की तुम्हाला एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेता येतो का? या देखील अनेक कमेंट आपल्याला मिळालेले आहेत. तर आपण त्या संदर्भात देखील या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावं. तसेच तुम्हाला हे संपूर्ण पॉईंट पाहिल्यानंतर तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुमच्या मोबाईल थ्रू लगेचच्या लगेच, तर मित्रांनो तुम्ही त्यासाठी आपला कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक मिळेल. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व व्हिडिओची लिंक व त्यासोबतच अप्लाय लिंक तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. चला मित्रांनो, आता वळूया या संपूर्ण प्रश्नांकडे आणि आता आपण तेथून सविस्तर काही माहिती जाणून घेऊ. ठिकाणी एक ऑफिशियल आपण PDF बनवलेली आहे, ज्यामध्ये तुमचे विविध सारे प्रश्न आपण या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत, मांडलेले आहेत. त्यानंतर त्यांची उत्तरे आपण आता या थ्रू देणार आहोत. तर ज्यामध्ये आता आपण सुरुवातीला जे आहे बार्टीची जी माहिती मिळवून घेणार आहोत, की नेमकं बार्टी म्हणजे काय आहे आणि यासाठी कोणते उमेदवार जे की पात्र ठरू शकतात किंवा कोणते उमेदवार पात्र आहेत. तर बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, जे की फक्त ही जी आहे अनुसूचित जाती SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1978 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. तर या ठिकाणी फक्त या बार्टी थ्रू फक्त जे आहे थोडक्यामध्ये SC कॅटेगरीचेच उमेदवार अर्ज करू शकतात. तर SC मध्ये जेवढे काही सबकास्ट येतात, जेवढे काही जाती येतात, ते सर्व जातीमधले उमेदवार या बार्टीसाठी पात्र असणारे आहेत. आता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर या थ्रू जे आहे सर्वच जेवढे काही सरळ सेवा पदभरत्या आहेत किंवा UPSC लेवलचे, MPSC लेवलचे, तुम्ही कोणत्याही पदभरती तयारी करत असाल, जसं की तुम्ही UPSC आहे, त्यानंतर MPSC आहे, SSC आहे, किंवा रेल्वे आहे, किंवा बँकिंग आहे, किंवा तुमची पोलीस भरती आहे, तुम्ही आर्मी भरतीमध्ये तयारी करत असाल, तर त्या सर्वच पदभरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप दिल्या जात आहेत. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे. तर बार्टी थ्रू तुम्ही कोणते फक्त कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात, तर फक्त SC कॅटेगरीचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. इतर कोणतेही विद्यार्थी या बार्टीसाठी जे की पात्र राहणार नाही आहे. तर यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर याकडे तुमच्याकडे यासाठी कास्ट सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. तर जे काही उमेदवार बार्टीमध्ये अर्ज करत आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा देखील येईल विद्यार्थ्यांचा, की सर कास्ट व्हॅलिडिटी देखील लागेल का? तर नाही, यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही. पण पुढे मी तुम्हाला याची सविस्तर माहिती देणारच आहे, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. सर्व काही डॉक्युमेंटची यादी देखील तुम्हाला मी देणार आहे, जे की डॉक्युमेंट तुम्हाला हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणार असेल. तत्पूर्वी जर तुम्ही या CET एक्झाम मध्ये चांगले मार्क घेऊ इच्छितात किंवा तुम्हाला याची
चांगली तयारी करायची आहे आणि या स्कॉलरशिपचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण फक्त 300 रुपयामध्ये जे काही नोट्स आहेत अनलिमिटेड नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत जे की ईबुक फॉर्मॅटमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला आपण स्पेशली 12 टेस्ट सिरीज जे की आपण पुढे वाढवून देण्याचा प्रयत्न करू पण सध्या स्थितीमध्ये 12 टेस्ट सिरीज आपण त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे जे की बार्टी सारथी टीआरटी आणि महाज्योतीच्या अभ्यासक्रम पॅटर्ननुसार जर तुम्हाला त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून सर्व काही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा जो आपला हेल्पलाईन नंबर आहे 7276338782 यावर तुम्ही जे आहे कॉल करून देखील संपूर्ण या योजनेची माहिती विचारू शकता किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी देखील जॉईन करून घेऊन याची तुम्ही माहिती मिळवू शकता. तर आता आपण पाहिलेली आहे बार्टीची माहिती तर बार्टी साठी कोणते उमेदवार पात्र असतील तर एससी कॅटेगरीमधील सर्व जे काही मुलं आणि मुली असतील हे सर्व जे आहे दोघे या ठिकाणी पात्र असतील. त्यानंतर आपण पुढे वळू आता सारथीकडे तर जी सारथी स्कीम आहे ती नेमकं कशा कोणत्या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे तर सारथीमध्ये पाहून घ्या या ठिकाणी की सारथी छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे आणि ही संस्था जी आहे मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण संशोधन आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य प्रदान करते. तर सारथीद्वारे ये जे या कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर कोण कोण पाहून घ्या या ठिकाणी मी मेन्शन देखील केलेलं आहे क्लिअरली या ठिकाणी की मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा किंवा तर थोडक्यामध्ये हे उमेदवार या कॅटेगरीचे सारथी थ्रू अप्लाय करू शकतात. तर या सर्वांचीच लिंक जी आहे बार्टीचा जे ऑफिशियल वेबसाईट आहे barty.in त्यावर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार लिंक चूज करून त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. फक्त आपला प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या जो बार्टीचा ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेला आपण त्यामध्ये तुम्हाला सर्वांचीच लिंक आपण कसे आणि कुठून मिळतील हे समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही सारथीसाठी विद्यार्थी अप्लाय करणारे असतील उमेदवार त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असणं इम्पॉर्टंट आहे तरच तुम्ही यासाठी पात्र आहात नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठराल. त्यानंतर जे काही टीआरटीआय आहे त्या टीआरटीआय साठी तर कोण जे की पात्र असणारे असेल तर टीआरटीआय म्हणजेच की ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी आहे अनुसूचित जमाती म्हणजेच की जे काही एसटी प्रवर्गामधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जे फक्त ही टीआरटीआय आहे तर यासाठी फक्त एसटी प्रवर्गामधलेच उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतील. इतर कोणतेही उमेदवार या ठिकाणी पात्र राहणारे नाही आहेत आणि यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता लागणारी आहे. तर हे एक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला यासाठी जेवढे काही अनुसूचित जमाती म्हणजेच की एसटी प्रवर्गामधील उमेदवार या ठिकाणी या योजनेचे लाभ घेण्या इच्छुक आहेत तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे आणि या योजनेसाठी फक्त एसटीचेच उमेदवार अर्ज करू शकतात. तर तुमच्या कॅटेगरीमधील तुम्ही या ठिकाणी अर्ज करून त्याचा लाभ जो आहे तो नक्की घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर पुढील जी आपली योजना आहे जी की महाज्योती तर महाज्योती योजना तर महाज्योती पाहून घ्या तर महात्मा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी आहे इतर मागासवर्गीय ओबीसी म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग एसबीसी आणि विमुक्त जाती भटक्या जमाती ज्याला आपण व्हीजेएनटी असं म्हणतो तर यांच्यासाठी जे आहे थोडक्यामध्ये ही महाज्योती स्कीम आहे या थ्रू तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता जे की याची देखील सध्या स्थितीमध्ये ऑनलाईन अर्ज जे की सुरू झालेले आहे. तर ओबीसी एसबीसी किंवा व्हीजेएनटी प्रवर्गातील उमेदवार महाज्योती थ्रू अप्लाय करू शकतात. तर अप्लाय करण्यासाठी फक्त तुम्हाला आपला एक प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घेणं आवश्यक आहे ज्याची लिंक आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर व आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे की तुम्हाला नेमका अर्ज कसा करायचा. तर रजिस्ट्रेशन पासून ते फॉर्मची प्रिंट काढण्यापर्यंत आपण संपूर्ण काही ए टू झेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या थ्रू तुम्ही जी की पाहून अप्लाय करू शकता. तर आपण लागणारी कागदपत्रे पाहू तत्पूर्वी जे की प्रश्न आपल्याला मिळालेला होता की सर आम्ही एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकता का तर त्या ठिकाणी होय तुम्ही करू शकता परंतु त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जर तुम्ही एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करत आहात आणि तुमचे परीक्षा केंद्र समजा एकाच ठिकाणी जर आले तर त्या दिवशी समजा की तुम्ही यूपीएससीला अप्लाय केलेला असेल तर यूपीएससी फक्त दिल्ली या ठिकाणी तुमचं कनेक्ट होणार आहे परंतु समजा तुम्ही एसएससी ला केलेला असेल आणि बँकिंगसाठी तुम्ही करत असाल किंवा पोलीस भरतीसाठी आणि एसएससी दोघांची एकदाच करत असाल तर त्यावेळेस तुमची जी एक्झाम होणारी असेल सीईटी साठीची समजा की त्यांचं एक्झाम सेंटर जवळ आल्यास चांगली गोष्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी क्विक पद्धतीने जाऊ शकता परंतु समजा त्यांचे एक्झाम सेंटर जर दूर आले आणि एक्झामचा टायमिंग फक्त
काही तासांचा त्यामध्ये फरक असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ठिकाणची परीक्षा देता येईल, एकाच ॲप्लिकेशनची परीक्षा देता येईल, इतर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचता येणार नाही. त्यामुळे तुमच्या रिस्कवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. तुमच्या जे काही तुम्हाला जर समजा त्याचं मॅनेजमेंट करता असेल तुम्ही करू शकता. अन्यथा तुम्ही एकाचाच अर्ज करा आणि त्यासोबत तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा, त्याची एक्झाम क्रॅक करा आणि जे काही त्यांची लिमिट आहे विद्यार्थ्यांची, त्या लिमिटमध्ये तुमच्या यादीमध्ये नाव मिळवा. त्यानंतर तुम्हाला त्या स्कॉलरशिपचा लाभ जो आहे तो घेता येणारा असेल. तर असा होतं त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यामध्ये. त्यानंतर आता आपण पाहू पुढची जी माहिती आपली की लागणारे डॉक्युमेंट्स यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे, आता आपण ते पाहू थोडक्यामध्ये. तर डॉक्युमेंटची यादी ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंटची यादी पाहून घ्या, जे की PDF फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुमच्याकडे 10वी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 10वीचं गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र. त्यानंतर 12वी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. त्यानंतर पदवी उत्तीर्ण ग्रॅज्युएशन गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र आवश्यक आहे. तर जे कोणी उमेदवार पोलीस भरतीसाठी अप्लाय करत असतील त्यांच्याकडे समजा ग्रॅज्युएशन झालं नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. फक्त मॅन्डेटरीमध्ये ॲप्लिकेशन करते वेळी ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला स्टार मार्क दिलेला आहे ते कंपल्सरी असतं. बाकी इतर गोष्टी तुम्हाला इग्नोर करायच्या असतात. जर असेल तर अपलोड करू शकता, नाहीतर तुम्ही स्किप त्या ठिकाणी करू शकता. तर 10वी गुणपत्रिका, 12वी गुणपत्रिका, पदवी उत्तीर्ण ग्रॅज्युएशन गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र. त्यानंतर आदिवासी रहिवासी प्रमाणपत्र, डोमिसाइल सर्टिफिकेट. तर हे तर प्रत्येकालाच कंपल्सरीच आहे, जे की अप्लाय करणं प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार कार्ड पुढील व मागील बाजू सहित अपलोड करणं आवश्यक आहे. आधार कार्डाची पुढची फ्रंट अँड बॅक साईड त्या बाजू. त्यानंतर जात प्रमाणपत्र ज्या कॅटेगरी करता लागत आहे जात प्रमाणपत्र. त्यानंतर जात वैधता फक्त TRTI साठी बंधनकारक. मी जसं की सांगितलेलं आहे, जे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते फक्त TRTI साठीच लागणार आहे. जे काही ST कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना लागणार आहे. त्यानंतर उत्पादनाचा दाखला किंवा प्रमाणपत्र 3 वर्षाचे तहसीलदार कार्यालयाने निर्गमित केलेले. तर 3 वर्षाचं तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. तर 1 वर्षाचा या ठिकाणी चालणारा नाही आहे. तर 3 वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचा आहे काढते वेळेस. त्यानंतर आहे नाऊन क्रिमिनियल कोणाला लागणार आहे, जे विद्यार्थी महाज्योतीसाठी जे की अप्लाय करतायत त्यांसाठी हे बंधनकारक आहे. तर नाऊन क्रिमिनियल हे काढून घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जे की लागू असल्यास तुम्ही जर डिसॅबिलिटी असाल, अपंग असाल, तर तुमच्याकडे अपंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे तुम्ही कोणत्या प्रकारचं थोडक्यामध्ये अपंग आहात, काय त्याचं पर्सेंटेज आहे, हे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास जे की अनाथ प्रमाणपत्र देखील तुम्ही असाल तर त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र लावावं लागेल. त्यानंतर गॅझेट किंवा अफिडेव्हिट लागू असल्यास, जर तुम्हाला लागू असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते लावू शकता किंवा अन्यथा काही आवश्यकता नाही आहे. परंतु जे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत ज्यामध्ये 10वी 12वी गुणपत्रक आणि जे TRT साठी अप्लाय करतात त्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी, आणि जे महाज्योती अप्लायसाठी नाऊन क्रिमिनियर आणि रहिवाशी व त्यासोबत आधार कार्ड आणि जात प्रमाणपत्र, हे जे आहे जे की थोडक्यामध्ये कंपल्सरी डॉक्युमेंट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केले आहे. तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर यापैकी मे बी तुमच्याकडे जर नसणारं मी सांगू शकतो आता पण की बरेच विद्यार्थ्यांकडे जे काही इन्कम सर्टिफिकेट नसेल किंवा कोणाकडे नाऊन क्रिमिनियल नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुम्ही ह्यासाठी अप्लाय करून टाका. बाकी तर सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असतातच, परंतु हे 2 डॉक्युमेंटसाठी थोडा वेळ लागत असतो. त्यामुळे आज जर तुम्ही अप्लाय केला तर येत्या 20 ऑगस्ट रोजपर्यंत तुम्हाला ते संपूर्ण मिळून गेलं पाहिजे. कारण का आपली ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, म्हणजेच की 15 ऑगस्ट पर्यंत काढण्याचा तुम्ही हे संपूर्ण काही प्रयत्न करा मित्रांनो. 20 ऑगस्ट ही आपली ऑनलाईन अर्ज संपण्याची शेवटची तारीख आहे. आणि ही योजना जी आहे मित्रांनो सर्वांसाठीच खूप आणि खूप लाभदायक योजना. आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना ही योजना माहिती नव्हती, परंतु आता जे आपला सर्वांनाच या योजनेचं माहिती झालं, तर प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्या. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा आणि तुमच्या हक्काची स्कॉलरशिप तुम्ही मिळवून घेऊन चांगल्या व जे की दर्जेचं स्पर्धा परीक्षेचा जो अभ्यास आहे तुम्ही सुरू करा आणि तुमच्या स्वप्नातील नोकरी तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व अपडेट आपण उपलब्ध करून देत असतो. आणि काही शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याचा आपण नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस ट्रॅक एक्झाम. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सर्व भरतीचे वेळोवेळी अपडेट मिळवण्याकरता. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस ट्रॅक एक्झाम.